नोंदणीकृत शेतकऱ्यांना लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस हा शेतकऱ्यांना देतो आहोत। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। जे शेतकरी नोंदणीकृत शेतकऱ्यांना लागवडीखालील जमीन धोरणानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर बोनस देण्याचा निर्णय अखेर झालेला आहे। मागच्या वर्षी 20,000 रुपये दिला होता, या वर्षी देखील आम्ही 20,000 रुपये बोनस हा शेतकऱ्यांना देतो। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यासाठी पीक विम्याचा 20,000 रुपये आर्थिक मदत करण्याचे जाहीर केलेले आहे। तर जो पाठिंबाच्या काळामध्ये जो अवकाळी पावसानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं, तर त्या नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर 20,000 रुपये करण्याचा निर्णय अखेर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। तर अर्थसंकल्पात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। तर अर्थसंकल्पात पीक विम्याला 20,000 रुपये मंजूर देण्यात आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, आत्ताच तुम्ही ऐकलं असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पासाठी शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। तर आत्ताच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना पीक विमा तुमच्या खात्यावरती येणार आहे। तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे। तर आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचे आहेत, याची संपूर्ण माहिती पहा आणि याच्या व्हिडिओमध्ये लगेच देणार आहे। तर तुम्हाला त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला 20,000 रुपयेचा लाभ हवा असेल, तर तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत, या 20,000 रुपयेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं कुठे अर्ज करावे लागणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। तर आता हा व्हिडिओ सर्व मित्रांनी लक्ष देऊन पाहायचा आहे। त्यामुळं 2025च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा देखील केलेल्या आहेत। तर आत्ताच देवेंद्र फडणवीस यांनी देखील बैठक घेऊन 20,000 रुपये मदत करण्याचे आश्वासन देखील देण्यात आलेले आहे। तर याचा लाभ आता टोटल 20,000 रुपये तुम्हाला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर आता येणार असल्याची माहिती देखील राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर आता तुम्हाला 20,000 रुपयेचा लाभ नक्की कसा मिळवायचा, नंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या, तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर राज्य सरकारने आता जे अर्थसंकल्पाचं अधिवेशन होतं आणि एक मंत्रिमंडळाची बैठक देखील झाली, त्यामध्ये शेतकऱ्यांना 20,000 रुपये पीक विमा देण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। अवकाळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। तर त्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति हेक्टर 20,000 रुपये देण्याचा अखेर निर्णय करण्यात आलेला आहे। तर 2025मध्ये शेतकऱ्यांनी दिलेलं मतदान, त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं आलेलं सरकार याच्या खुशीने प्रत्येकी शेतकऱ्याला 20,000 रुपये देण्याचा अखेर निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा आता निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये आता तुम्हाला कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती हजार रुपये भेटणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये याचा लाभ मिळणार आहे, यामध्ये कोणकोणत्या पात्रता असणार आहेत, नंतर 20,000 रुपये लाभ तुमच्या बँकेत घेण्यासाठी काय करावं लागणार आहे, याची सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेला आहे। व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि 1 रुपया भरून तुम्ही पीक विमा भरला असेल, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। तर लगेच तुम्हाला लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। जो देवेंद्र फडणवीस यांनी जी बैठक घेतली महाराष्ट्रामध्ये आणि अवकाळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं, त्या नुकसानाची नुकसान भरपाई म्हणून अखेर 20,000 रुपये पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यासाठी हा आनंदाचा लाभ असणार आहे। याचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे,
याची संपूर्ण माहिती बघा. कोणकोणत्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार आहे याची देखील माहिती मी सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 20,000 रुपयाचा लाभ हवा आहे तर तुम्हाला कशामार्फत मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुम्ही 1 रुपया भरून जो पीक विमा भरलेला होता त्याचा देखील लाभ मिळणार आहे. आता तुम्हाला 20,000 रुपयाची अतिरिक्त जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं त्याचा देखील 20,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. आत्ताची सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. 2025च्या विमा वाटपासंदर्भात सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, तर अर्थसंकल्पामध्ये पीक विम्याला मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अंडर एक बैठक देखील झालेला आहे, तर त्याचा निर्णय देखील झालेला आहे. तर अवकाळी पावसामध्ये झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्याला अखेर 20,000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत. त्याचं वाटप देखील होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताची सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे, किती रुपये वाटप होणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती रुपयाचा विमा वाटप होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणकोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे या संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती जाणून घेणार आहे. आपण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार नाही याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे डिटेलमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर सर्व डिटेल माहिती म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात देखील झालेली आहे पीक विम्यासाठी शेतकरी मित्रांनो. आता सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता, तर त्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बागा, अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं. तर त्या शेतकऱ्याला पेरणीसाठी एक आर्थिक मदत म्हणून अखेर 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियंत्रणाखाली एक सर्वात मोठी बैठक पार पडली आणि अखेर शेतकऱ्याला 20,000 रुपये हेक्टरी 20,000 रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या पात्रता ठेवण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वाटप करण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. तर पीक विम्यासंदर्भात विरोधकांनी देखील हा मुद्दा उचलून धरला होता. आपल्या महाराष्ट्राचे शेतकऱ्याचे नेते बच्चू कडू देखील येथे आंदोलन केले होते. तर त्यामुळं हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्हाला तर यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत एका मिनिटामध्ये सांगतो. 2024च्या वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना देखील हा पीक विमा मिळणार आहे आणि अवकाळी पावसामुळे मदत देखील मिळणार आहे. अशी सर्वात मोठी आता बातमी समोर आली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याने संपूर्ण आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याच्याबद्दल सुद्धा सर्वात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तसेच मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तुमच्या खात्यामध्ये पर हेक्टरी 20,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघणं अतिशय गरजेचं आहे, तरच तुम्हाला महत्त्वाची माहिती समजणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर मित्रांनो, कोणकोणत्या पीक विम्याच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे. आता सर्वात प्रथम विमा कंपन्याला राज्य सरकारकडून अनुदान भेटणार आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. तर पहिली विमा कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल कंपनी. दुसरी विमा कंपनी आहे ती म्हणजे AIC कंपनी, जी भारतीय कृषी विमा कंपनी आहे. तर शेतकरी मित्रांनो, तिसरी विमा कंपनी आहे ती म्हणजे HDFC एर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी, ही सुद्धा एक विमा कंपनी आहे. दुसरी विमा कंपनी आहे ती म्हणजे HDFC जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनिव्हर्सल. आता चौथी कंपनी आहे ती म्हणजे युनिव्हर्सल शॉपी जनरल कंपनी आणि दुसरी कंपनी म्हणजे इन्शुरन्स कंपनी, ते म्हणजे लिमिटेड कंपनी असणार आहे. याच्याबरोबर पाचवी विमा कंपनी आहे ते म्हणजे ICICI लोंबार्ड सावी आणि दुसरी कंपनी आहे ते म्हणजे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स आणि सातवी विमा कंपनी आहे ते म्हणजे रिलायन्स इन्शुरन्स कंपनी. अशा वेगवेगळ्या विम्याच्या कंपन्या आहेत. त्या विम्याच्या कंपन्या सरकारने अनुदान देखील त्यांच्याकडे जमा करण्यात आलं आहे आणि त्याचा विमा देण्यात येणार आहे अशी माहितीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्वतः दिली आहे. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं असेल,
याचबरोबर जी विमा कंपनी आहेत ते म्हणजे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, दुसरं पाहायला गेलं तर पुढची कंपनी म्हणजे टोटल मंडलम कंपनी, MM जनरल कंपनी, नंतर इन्शुरन्स कंपनी, दुसरी कंपनी म्हणजे 9 कंपन्या राज्य सरकारचा हिस्सा आहे ते म्हणजे त्याचं अनुदान देण्यात आलेलं आहे, तर कंपनीला देखील अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, तर अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या गोष्टीची घोषणा करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय झाले आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय काम करावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो, इथे काळजीपूर्वक बघा. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पिकाचं वाटप होणार आहे तर तुम्हाला थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर हा पहिला जिल्हा आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार लक्षात घ्या, सगळ्या शेतकऱ्यांनी लक्ष द्या. सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयापेक्षा जास्त विमा वाटप होणार आहे, अशी माहिती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी. परभणी जिल्ह्यामध्ये देखील जवळपास 4 लाख शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे, अशी माहिती सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर 4 लाख शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाचा विमा वाटप होणार आहे. आता पुढचा जिल्हा तो म्हणजे नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयापेक्षा जास्त जो विमा आहे तो विमा वाटप होणार आहे, अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी सांगितले. याचबरोबर आपण जर पाहिलं पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पाहिलं गेलं तर 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटी रुपयाचा विमा आता वाटप होणार आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. म्हणजे जालना जिल्ह्यात देखील 493 शेतकऱ्यांना जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त विमा भेटणार आहे. तर तुम्हाला जर पुढचा जिल्हा अहमदनगर, आताचं ते अहिलनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 27,000 शेतकरी आहेत. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामधील 1 लाख शेतकरी आहेत. आता जे पीक विमा भरला असेल त्यांना देखील लाभ मिळणार आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 2.5 कोटी मंजूर करण्यात आले आहे, महाराष्ट्र सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 3,73,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 14,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. वर्धा जिल्ह्यातील 2 लाख शेतकरी आहेत. नागपूर जिल्ह्यातील 16,000 शेतकरी आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील आकडेवारी जी आहे ती दुसऱ्या जिल्ह्यातील अद्याप स्पष्ट झालं नाही, ते म्हणजे जालना जिल्ह्यातील महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहे. त्याबद्दल आम्ही सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राकडून देण्यात आलेले जवळजवळ 43,500 शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा आता लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील, ठाणे जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, या जिल्ह्याबरोबर पाहिले गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये चोलामंडलम SM जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 12 लाख शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे, अशी माहितीसुद्धा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे. मित्रांनो, आता विम्याच्या कंपन्या झाल्या. आता कोणकोणत्या गोष्टीनुसार काय गोष्टी कराव्या लागणार आहेत, कोणकोणत्या पात्रता असाव्या लागणार आहेत. जवळजवळ 43,500 शेतकऱ्यांना जालनामध्ये भेटणार आहेत. नंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 70,000 शेतकरी, पालघर जिल्ह्यामध्ये 1 लाख शेतकरी, दुसरं पाहिलं गेलं तर वाशिम जिल्ह्यातील 25,000 शेतकरी, बुलढाणा जिल्ह्यातील 34,000 शेतकरी, पाहिलं गेलं तर सांगली जिल्ह्यातील 23,000 शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातील 3 लाख शेतकरी, दुसरं पाहिलं गेलं बीड जिल्ह्यातील 2 लाख शेतकरी. हा पीक विमा मंजूर झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक करायला ठरवलं आहे. अनेक शेतकऱ्यांनी देखील मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्याचं देखील ठरवलं आहे. आता अकोला जिल्ह्यातील 29,000 शेतकरी, नंतर 1 लाख शेतकरी, 1,00,000 जे पुणे जिल्ह्यातील असणार आहेत, दुसरे 3 लाख शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील असणार आहेत, दुसरं पाहिलं गेलं तर 1,50,000 शेतकरी जे अमरावती जिल्ह्यात असणार आहेत, नंतर 2 लाख गडचिरोली जिल्ह्यामधील, नंतर तुम्हाला पाहायला गेलं तर गडचिरोलीमध्ये 70,000 शेतकरी लातूर जिल्ह्यातील असणार आहेत, 2 लाख शेतकरी आहेत ते लातूर जिल्ह्यातील असणार आहे. मित्र, इतकं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात टक्केवारी विमा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या पीक विम्याचे पैसे आता याच्यामध्ये भरण्यात आले आहेत. आता तुमचं नाव त्यामध्ये आहे का, जिल्हा आहे का, हे पाहून घ्या. तर मला आपण वेगळी माहिती घेऊन असतो. जे संभाजी अर्जुन तराई यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईकसुद्धा करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.